Mana jawabnya mobile?
हॅलो. सर्वप्रथम परमेश्वराला आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. सर्वांना नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ शाखा इसापूर या ठिकाणी मानव धर्माचं लोकार्पण आणि या ठिकाणी सुंदरसं असं भवन बांधण्यात आलेलं आहे. त्यानिमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक भजन मंडळ आळका आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. थोडक्यामध्ये आपला परिचय करून देतो. शाहीर मारुती मारबाते आमचे ढोलक मास्टर आहे. आदित्यजी खडसे, आदित्यजी काळे, त्याचप्रमाणे आमचे बँजो मास्टर आहे रुपेश दादा सोनकुवर. आणि आमचे ताळाचे झिनकारी आहे सुजित दादा ओझे. आणि आमचे सुरवादक आहे हंसराजजी सोनबावणे. हा संपूर्ण मंडळ तुमच्या समोर या ठिकाणी मंचकावर उपस्थित झाला. तर या शुभप्रसंगी सृष्टीचे निर्माता भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आम्हा गोर व गरिबाचे सद्गुरू या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा उपस्थित आहे. बाबाला सुद्धा माझा प्रणाम. बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठुबरीकर आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आईला सुद्धा माझा प्रणाम. उपस्थित असलेले कार्यकर्ता सेवक सेविका गावातील उपस्थित मंडळी या सर्वांनाच माझा आदरपूर्वक नमस्कार. बांधवानो, मी काही खूप ज्ञानी ध्यानी नाही आणि खूप शाहीर नाही. कसं तरी येणमुका गुणगान करण्याकरिता या ठिकाणी आलो. होऊ शकते थोडीशी चूक होईल, यात काही शंका नाही. तर माझी चूक माझ्या निदर्शनात आणून द्याल एवढंच बोलतो. माझे मायबाप हो. आणि पुढल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार.
झाला माझाच प्रणाम असा प्रगटला तो ज्ञान सूर्य असा प्रगटला तो ज्ञान सूर्य बांधुनी मनासी येस धैर्य आणि मानव धर्माचे बाबांनी केले कार्य म्हणून तुला समर्थ हो मानव धर्माचे बाबा गरजती गापान मानव धर्माचे बाबा गरजती गापान जगी जयाची कीर्ती महान आणि ज्याच्या पासून झाले शुद्ध अंतकरण म्हणून तुला समर्पलो दास मारोती बाबा तुझ्याच कृपेनं दास मारोती बाबा तुझ्याच कृपेनं सतबुद्धी द्यावे मी करतो गायन अन चंगावर शोभितो त्रिगुण निशान म्हणून तुला समर्पलो ज्या महामानवाने हाडाच्या काड्या केल्या रक्ताचं पाणी केलं आणि एका परमेश्वराची प्राप्ती करून आम्हा गोर गरिबाला निष्काम सेवा दिली त्याच्यामुळे आमच्या जीवनाचा उद्धार झाला असं म्हणायला काही हरकत नाही कारण या जगाच्या पाठीवरती बाबाला खूप काही असं दुःख दिसलं हो ज्या वेळेस बाबावरती परिस्थिती होती बाबाचं 5 भावाचं कुटुंब होतं आणि बाबाची परिस्थिती फार खालावलेली होती हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित असल्या पाहिजे म्हणून सांगतोय बाबाची परिस्थिती फार खालावलेली होती बाबाने आपलं घर विकलं आणि दुसऱ्या घरी राहायला गेले त्या घरी पहिले मुसलमान राहत होता त्या ठिकाणी बाबा राहायला गेले भाऊ आवाज कमी झाला आवाज कमी करू नका 5 भावाचा कुटुंब त्या ठिकाणी स्थायिक झाला परंतु समाधान नव्हतं सिटी मारता बरोबर बाबाच्या घरचा जीव जात होता बाबाने सगळंच काही पाहिलं या त्या देवाची भक्ती केली परंतु समाधान मिळालं नाही बाबाच्या मनामध्ये फार मोठा विचार आला बाबाचं शिक्षण फक्त 4थ्या वर्गापर्यंत झालं त्याच्यानंतर बाबाने ठेकेदारी केली नोकरी केली पण समाधान नव्हतं सिटी मारता बरोबर बाबाच्या घरचा जीव जात होता बाबाला वाटलं आपलं जीवन कसं जगायचं आपला कुटुंब फार मोठा आहे 5 भावाचा कुटुंब आहे आणि जीवन आपल्याला काढायचं आहे म्हणून बाबा खूप विचारामध्ये पडले अहो विचार करता करता त्या मोद्यामध्ये आले त्यावेळेस बाबाला हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता लहानपणापासून बाबाचा स्वभाव खूप सुंदर होता बाबाला छंद होता हनुमान चालीसा वाचण्याचा आता मोद्यामध्ये गेल्यानंतर बाबा खूप विचारामध्ये डुबले बाबा विचारामध्ये डुबल्यानंतर एक संन्यासी त्या ठिकाणी आला आणि बाबाला विचारून राहिला अरे दादा लई विचारामध्ये तू दिसते कोणतं दुःख आहे तो संन्यासी बाबाला म्हणू लागला त्यावेळेस बाबाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या बाबाने संपूर्ण हकीकत त्या संन्यासाला सांगितली म्हणे दादा घाबरायची काही गरज नाही कारण माझ्याकडे बाबा हनुमानजीचा मंत्र आहे
तो मंत्र जरी तुने साध्य केला तर तो कुटुंबाला आपल्या कुटुंबाला तू सुखी करू शकते. परंतु साध्य जरी झाला नाही तर या मंत्रामुळे कितीतरी लोक पागल झाले आणि कितीतरी लोक मरणागती गेले. असा बाबा हनुमानजीचा मंत्र आहे. तो संन्यासी बाबाला सांगू लागला. बाबाला वाटलं नाही तरी मरून राहिलो, नाही तरी मरून राहिलो आणि भक्ती करता करता जरी मरून गेलो तर माझं जीवन व्यर्थ जाणार नाही. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीने त्या संन्यासाला घेऊन आपल्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर 5 भावाची बैठक बसली आणि बाबाने सगळ्यांना उद्देशून म्हणालं की आपल्याला बाबा हनुमानजीचा मंत्र जपायचा आहे. परंतु साध्य जरी झाला नाही तर या मंत्रामुळे पागलही होऊ शकते, माणूस मरणागतीही जाऊ शकते असं स्पष्ट बाबाने सांगितलं आपल्या भावाला. सगळ्या भावाने विचार केला आणि सगळ्यांनीच नकार दिला. म्हणे कोण कोणासाठी मरणार. पण माझ्या बाबा जुमदेवजीनं विचारच केला नाही, आपल्या जीवनाचा विचारच केला नाही आणि बाबा समोर आले आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाले या मंत्राचा जप मी करायला तयार आहे. परंतु जप करता करता जरी मला कमी जास्त जरी झालं तर माझ्या पत्नीचा आणि माझ्या मुलाचा सांभाळ कराल. एवढंच बोलून माझ्या बाबानं आपल्या भक्तीला सुरुवात केली हो. आणि भक्तीला सुरुवात केल्यानंतर बाबाची खूप कठीण परीक्षा झाली. त्या परीक्षेमध्ये बाबा पास ठरले आणि बाबाने आपलं कुटुंब सुखी केलं. आता बाबाने आपलं कुटुंब सुखी केलं तेव्हा बाबाला वाटलं माझ्यासारखे कितीतरी लोक या जगाच्या पाठीवरती दुःखी आहे, यांचंही दुःख दूर झालं पाहिजे. म्हणून परमेश्वराला विनंती केली, ए बाबा हनुमानजी माझं दुःख दूर केलं बाबा, पण माझ्यासारखे या जगाच्या पाठीवर कितीतरी दुःखी कष्टी लोक आहेत, यांचं दुःख दूर झालं पाहिजे. त्यावेळेस परमेश्वराने काय म्हटलं, सेवक मैं भगवान हूं, तू मानव है. मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता क्योंकि मानव यह बेईमान है. त्याच वेळेस महान त्यागी बाबा जुमदेवजीला फार विचार आला की परमेश्वराने मला बेईमान म्हटलं. त्या क्षणी बाबाने शब्द दिला, वचन दिलं, परमेश्वरा जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत या मानव धर्माची मी सेवा करील, बेईमान कधीच होणार नाही. आणि तेव्हापासून बाबाने आपल्या जीवनाची पर्वा न करता इतरांसाठी बाबाने चंदनापरी शरीर झिजवलं. आणि बाबा एवढे या भक्तीमध्ये विलीन झाले की सगळं काही विसरून गेले. आणि बाबाने मानव धर्म सन 1949 साली या मानव धर्माची स्थापना करून बाबाने जिकडं तिकडं बाबाने या मानव धर्माचे सेवक झाले बांधव. म्हणून त्या बाबाचं या ठिकाणी वंदन करतो. जिवंत माणसाचं स्वागत केल्या जात म्हणून बाबाचं मी या ठिकाणी वंदन करतो. सुंदर अशी तर्ज घेतलेली आहे आणि त्या तर्जवरती माझ्या वंदन गीताची कल्पना काय आहे म्हणून शब्द लिहू नये का. गली में यहाँ निकला
धर्मशील आहे आणि या जगावर कोणाचंही स्वामित्व नाही आणि खरा धर्म म्हणजे मानव धर्म या धर्मासारखा दुसरा धर्म या जगाच्या पाठीवरती नाही म्हणून म्हणायचं आहे सरस्वतीच्या तू नंदना हो सरस्वतीच्या तू नंदना करीतो तुला मी वंदना सरस्वतीच्या तू नंदना करीतो तुला मी वंदना सरस्वतीच्या तू नंदना करीतो तुला मी वंदना तुला मी वंदना सरस्वतीच्या तू नंदना करीतो तुला मी वंदना सरस्वतीच्या तू नंदना करीतो तुला मी वंदना सरस्वतीच्या तू नंदना करीतो तुला मी वंदना आणि बाबाने आपल्या जीवनाची पर्वा न करता आमच्यासाठी बाबाने रात्रंदिवस कष्ट केले हो आणि या मानव धर्माची स्थापना करून या रानल्या घालल्या दुखी मानवाला निष्काम सेवा दिली आणि बाबा परमेश्वरामध्ये विलीन झाले तरी पण आजही महान त्यागी बाबा झुलदेवजी आजही अमर आहे असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून काय म्हणतो
3 मुलं होते आणि ते रडत होते. त्यावेळेस महान त्यागी बाबा झुमदेवजी गंगारामजीला विचारतात, गंगारामजी मी पाहतो ते तुम्हाला दिसतंय का? होय बाबा. ती बाई रडत आहे, तिची मुलं बाळ रडत आहे. का कारण असायला पाहिजे? जाऊन पहा, विचारून पहा. ठीक आहे बाबा. गंगारामजी रंभांडे बाबाच्या आदेशाचं पालन केलं आणि त्या बाईला विचारणा केली, बाई तुम्ही काहून रडत आहात? त्यावेळेस त्या बाईने सांगितलं, 8 दिवस झाले आमच्या पोराच्या अंगामध्ये भयंकर ताप आहे. अन्नाचा दाना सुद्धा आमच्या पोटामध्ये नाही. शंकर भगवंताच्या दर्शनासाठी जात आहोत, परंतु पोटामध्ये अन्न नाही म्हणून सन्यानी इथपर्यंत येऊ शकलो, समोर जाऊ शकणार नाही. त्यावेळेस गंगारामजी रंभांडे त्या बाईचे ऐकलं आणि बाबाकडे सांगितलं, बाबा अशी अशी परिस्थिती त्या बाईची आहे. त्यावेळेस बाबा काय म्हणतात, गंगारामजी रंभांडे एक काम करा म्हणते. बाबा कोणतं? बाबा हनुमानजीची फूक मारा आणि एक एक थापड प्रत्येकाच्या गालावरती लावा. बाबा म्हणत होते. गंगारामजी रंभांड विचारामध्ये पडले, बाबा त्या मुलाच्या गालावरती मी मारू शकतो पण बाईला मारू शकणार नाही. बाबा बाबा काय म्हणत होते, करता करविता तो भगवान आहे. करता करविता तो भगवान आहे. काय घडवणार आहे हे तो घडवणार आहे, तू घडवणार नाहीस. म्हणून मी म्हणतो तेवढं काम करा. आता बाबाच्या आदेशाचं पालन करावं लागलं गंगारामजी रंभांडला. ठीक आहे बाबा. गंगारामजी रंभांड गेले आणि बाबा हनुमानजीची फूक मारली आणि प्रत्येकाच्या गालावरती एक एक थापड लावलं. क्षणामध्ये त्यांचं दुःख दूर झालं. त्या बाईला वाटलं भगवान याच ठिकाणी भेटले म्हणून ती बाई बाबाच्या पाया पडू लागली, पण बाबांनी कुणाला पाया पडू दिल्या नाही. त्यावेळेस बाबाला वाटलं की भगवान आपल्या शब्दावरती काम करत आहे. शब्द म्हणजे भगवान आहे. त्याच ठिकाणी बाबाने ज्योत लावली आणि त्याच ठिकाणी मानव धर्माची स्थापना करून बाबाने समोरचं पाऊल उचललं. माझे माय बाप हो,
आणि बाबाने त्याच ठिकाणी मानव धर्माची स्थापना केली। तर ज्या पर्वतावरती जे मेलेले लोक होते, जे अदृश्य शक्ती होती, ते बाबाला हात जोडून विनंती करायची, हे परमेश्वरा, हे बाबा जुमदेवजी, बाबा लई दिवसापासून आम्ही या ठिकाणी आहोत, कावरा बावरा सारखे वाट पाहत आहोत, बाबा आज तुमचं दर्शन झालं, आम्हाला मुक्ती पाहिजे बाबा, लई दिवसापासून या ठिकाणी आम्ही त्रासून गेलेलो आहोत। ते अदृश्य शक्ती बाबाला विनंती करायची। बाबाने हवेमध्ये फूक मारली बाबा हनुमानजीची आणि त्या अदृश्य शक्तीला मुक्ती मिळाली। म्हणून काय म्हणतो जरा ऐका। शब्द नियमाची करुणी भक्ती सत्याची दिली ही शिकवण। सकळ सेवकाचा तू आहेस दाता, तया पुढे मी आज झुकवितो माता। हर किस्म के फूल खिलते हैं विश्व चमन बनाया, और जितने सृष्टि पर जीव प्राणी उसमें तू ही समाया। जब जब धरती पर अत्याचार हुआ, दुष्टों का बेड़ा पार किया, और लेकर के अवतार अपने सेवकों की लाज बचाया, ऐसा तू ही मान है। सरस्वती तू
करीतो तुला मी वंदना सरस्वतीच्या तू नंदना करीतो तुला मी वंदना अशा प्रकारे बाबाने आपलं संपूर्ण आयुष्य आपलं संपूर्ण जीवन तुमच्यासाठी परमेश्वराला अर्पण केलं माझे माय बाबा हो. म्हणून बाबाने जे आम्हाला तत्व शब्द नियम दिले त्या तत्व शब्द नियमाने चाला. मार्ग खूप चांगला आहे त्या तत्व शब्द नियमाने चाला आणि आपल्या जीवनाचं सोनं करा असं महान त्यागी बाबा जुमदेवजी सांगून गेले. म्हणून काय म्हणतोय काय कोणीही सुखी आलेला नाही. जो याला तो दुःख घेऊन आला आणि बाबाच्या कृपेनं सुखी झाला असा कोणताच सेवक नाही की तो या मार्गामध्ये दुःखी असेल. या मार्गामध्ये तो सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणायचं आहे
असाच मी दुःखी माणूस या मार्गामध्ये आलो, मरण्याच्या वाटानं लागलेलो होतो. माझा पुनर्जन्म झाला या मार्गामध्ये, नाहीतर गेलो असतो केव्हाचाच. आज तुमच्या समोर मी भजन करत आहो. हे कृपा त्या भगवंताची, ज्यानं मला पुनर्जन्म दिला. त्या बाबाचं उपकार मी जन्मभर फेडू शकणार नाही. मरण्याचा वाटण लागलं होतं माझे मायबाप. जेव्हा बाबाचं नामस्मरण केलं म्हणून मला नवीन दिशा मिळाली, मला नवीन जीवन मिळालं. म्हणून त्या बाबाचं उपकार मी जन्मभर फेडू शकणार नाही. म्हणून जिकडं तिकडं बाबाचा प्रसार आणि प्रसार करत असतो. ऐका समोर काय म्हणतो. सर्वांना नमस्कार.
ज्ञानेश्वरजी कठाणे मुक्काम रनाळा बाबांचे सेवक यांच्याकडनं 20 रुपयाची भेट आली. मंडळातून सदस्य प्रणाम, धन्यवाद. हॅलो, सर्व इसापूर येथील जनतेला सूचित करण्यात आहे की लवकरात लवकर भोजन